आणि त्यांचा सपोर्ट खूप खूप चांगला आहे. थँक्यू व्हेरी मच अभिनय सर, तुम्ही मला या इंडस्ट्रीत आणलंय त्याबद्दल. कारण मला माहिती आहे, मला स्वतःवर विश्वास आहे आणि माझ्या स्पॉन्सर मिस्टर अभिनय सरांवरही खूप विश्वास आहे की ते सगळ्यांनाच आपल्याला घेऊन सोबत आपलं 6 फिगर इन्कम करण्यासाठी खूप 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 मदत करणार आहेत. थँक्यू व्हेरी मच अभिनय सर. तर VCJ म्हणजे एक रोडमॅप भेटलाय आपल्या 2 महिन्यात काय करायचंय आणि स्ट्रक्चर भेटलं म्हणजे आपल्याला कसं ते वर्क करायचं आहे आणि आपला माइंडसेट क्लिअर ठेवायचा आहे. ओके, मोस्ट म्हणजे काढून टाकायचं. सगळ्यात पहिल्यांदा तर तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूबच्या चॅनल. तुम्ही इथं पोहोचलेला आहे याचा अर्थ तुम्हाला सुद्धा साइड इन्कम जनरेट करायचे आहे. तुम्ही खूप सारा रिसर्च केला असेल, परंतु मला असा एक व्हिडिओ भेटला नसेल ज्याच्यामध्ये पूर्णपणे तुम्हाला समजेल की तुम्ही कसं एक एक्स्ट्रा इन्कम जनरेट करू शकता. वर्किंग प्रोफेशनल असाल, तुम्ही जर हाऊसवाईफ असाल किंवा स्टुडंट असाल, तर तुम्ही कसा तुमचा इन्कम सोर्स क्रिएट करू शकता. तर तुम्ही या व्हिडिओवर पोहोचलेला आहे, तुम्हाला पूर्णपणे एकदम मराठीमध्ये व्यवस्थित पूर्ण इन्फॉर्मेशन इथं भेटून जाईल. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे ना, हा व्हिडिओ न स्किप करता पूर्णपणे पाहायचा आहे. अजिबात सुद्धा पळवून बघू नका. जर तुम्ही तो व्हिडिओ पळवून बघितला तुम्हाला काहीच समजणार नाही. तर मी तुमच्या समोर जो आहे व्यक्ती, त्याने खरंच ती इन्कम जनरेट केलेली आहे का किंवा साइड इन्कम जनरेट केलेली आहे का, जो तुम्हाला सांगणार आहे किंवा खरंच कॅपेबल आहे. तर माझ्याबद्दल थोडंसं मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो. माझं नाव आहे अभिनय जेदे. मी एक वर्किंग प्रोफेशनल आहे. माझं एज्युकेशन जे क्वालिफिकेशन आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे. मी MBA सुद्धा कम्प्लीट केलेलं आहे. गेले 10 वर्ष झालं जॉब करतोय ऍज असिस्टंट मॅनेजर म्हणून पुण्यामध्ये कंपनीमध्ये जॉब करतो. आणि जॉब करत करत 2 ते 2.5 वर्षापूर्वी मी साइड इन्कम किंवा मल्टिपल इन्कम सोर्सेस क्रिएट करण्यासाठी सुरुवात केली होती. काय झालं ऍक्च्युली 2020 मध्ये ज्यावेळेस कोविड आला त्यावेळेस मला रिअलाइज झालं की एका व्यक्तीचे मल्टिपल इन्कम सोर्स असणं खूप गरजेचं आहे. जर आपले मल्टिपल इन्कम सोर्सेस असतील तर आपल्यावरती फायनान्शियल लोड येत. म्हणून मी भरपूर साऱ्या गोष्टीचा रिसर्च करायला सुरुवात केली. त्याच्यानंतर जाऊन मी इथपर्यंत पोहोचलो की जिथं 2 ते 2.5 वर्षामध्ये मी मल्टिपल इन्कम सोर्सेस क्रिएट केलेला आहे. त्याच्यामध्ये माझा जॉब आहे, प्रिंटिंग बिझनेस आहे किंवा माझा जो ऑनलाईन बिझनेस आहे तो करत आहे आणि त्याच्याबरोबर मी फ्रीलान्सिंग सुद्धा करत आहे. माझा एक्सपिरियन्स आहे याच्यामधून मी तुम्हाला सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करणार आहे. तर मल्टिपल इन्कम सोर्सेस क्रिएट करणं म्हणजे काय आहे किंवा असे कोणते वेज आहेत त्याच्यामधून आपण मल्टिपल इन्कम सोर्स क्रिएट करू शकतो, तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व गोष्टी सांगेल. पहिल्यांदा आपल्याकडे एक इन्कम सोर्स आहे तो म्हणजे जॉब आहे. भरपूर सारे लोक आजकाल दुसऱ्या इन्कम सोर्ससाठी डिलिव्हरी बॉयची कामं करतात. ते म्हणजे झोमॅटो असेल, स्विगी असेल किंवा ब्लिंकिट असेल, प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती काम करतात आणि त्याच्यामधून इन्कम जनरेट करतात. पण त्याच्यामध्ये त्यांना तिथं फिजिकली अवेलेबल असणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच लोकांना काय होतं, फिजिकली जॉब करत असताना परत वेळ देणं पॉसिबल होत नाही. कारण की जॉबवाल्यांना जे मॅरिड आहेत त्यांना त्यांची फॅमिली आहे, हाऊसवाईफला त्यांच्या फॅमिलीला मॅनेज करावं लागतं. या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामधून त्यांना वेळ मिळत नाही. तर मग हा झाला फिजिकल वे ज्याच्यामधून तुम्ही तुमचा एक एक्स्ट्रा इन्कम सोर्स जनरेट करू शकता. आता काय झालं 2020च्या कोविड नंतर डिजिटल क्षेत्र हे ना हे वेगळ्या पद्धतीने ग्रो झालं. त्याच्यामध्ये ते लोक डिजिटली इन्कम करायला सुरुवात केली. मी पण सर्च करत होतो आता याच्यामध्ये डिजिटल इन्कम जनरेट करायचे म्हणजे नक्की करायचं कसं. तर याच्यामध्ये कोणते कोणते मार्ग आहेत. याच्यामध्ये तुम्ही फ्रीलान्सिंग करू शकता, तुम्ही तुमचा एक डिजिटल बिझनेस रन करू शकता, ॲफिलिएट बिझनेस रन करू शकता. अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत ज्याच्यामधून तुम्ही इन्कम जनरेट करू शकता. त्याच्यामध्ये कॉन्टेंट क्रिएशन असेल, युट्यूब, इंस्टाग्राम याचा वापर करून सुद्धा खूप सारे लोक इन्कम जनरेट करत आहेत. आता त्याच्यामधूनच मी तुम्हाला काही वेज सांगणार आहे ज्याच्यामधून तुम्ही साइड इन्कम जनरेट करू शकता. तर पहिली गोष्ट आहे ते म्हणजे फ्रीलान्सिंग. आता हे फ्रीलान्सिंग असतं काय, जर तुम्हाला माहित नसेल तर मी तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करतो. फ्रीलान्सिंग म्हणजे याच्यामध्ये तुमच्याकडे कोणतं एक पर्टिक्युलर स्किल असेल त्या स्किलची सर्व्हिस तुम्ही मार्केटमध्ये प्रोव्हाइड करू शकता आणि त्याच्यामधून तुमची इन्कम जनरेट होते. हे एक्झाम्पलच्या माध्यमातून समजून. समजा तुमच्याकडे एक व्हिडिओ एडिटिंगचं स्किल आहे. आज मार्केटमध्ये खूप साऱ्या लोकांना कंटेंट क्रिएटर बनायचं आहे, युट्यूबवर व्हिडिओ बनवायचे आहेत, इंस्टाग्रामवरती व्हिडिओ बनवायचे आहेत, पण त्यांना व्हिडिओ एडिटिंग करता येत नाही. जर तुमच्याकडे व्हिडिओ एडिटिंगचं स्किल आहे तर तुम्ही तुमच्या स्किलची सर्व्हिस त्या व्यक्तीला प्रोव्हाइड करून देऊ शकता आणि त्याच्या बदल्यामध्ये त्या क्लायंटकडून तुम्ही चार्जेस घेऊ शकता. हे झालं फ्रीलान्सिंग. हे फ्रीलान्सिंग आहे हे फक्त व्हिडिओ एडिटिंग मध्ये होतं का, तर नाही. असे खूप सारे स्किल्स आहेत ज्याच्यामध्ये व्हिडिओ एडिटिंग असेल, ग्राफिक डिझायनिंग, कंटेंट क्रिएशन, सोशल मीडिया मॅनेजमेंट, त्याच्यानंतर VFX आहे. अशा खूप फेसबुक ऍडव्हर्टाइजमेंट, डिजिटल मार्केटिंग अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये जी स्किल तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही त्याच्यामधून इन्कम जनरेट करू शकता. दुसरी पद्धत आहे ती म्हणजे डिजिटल बिझनेस किंवा ॲफिलिएट बिझनेस. ॲफिलिएट मार्केटिंग ही जर गोष्ट तुम्ही पहिल्यांदाच ऐकली असेल, तुम्हाला मी ॲफिलिएट मार्केटिंग बद्दल किंवा ॲफिलिएट बिझनेस बद्दल सुद्धा समजावून सांगतो. जस्ट एक्झाम्पल घेऊन बघू.
जर तुम्हाला एक मोबाईल विकत घ्यायचा आहे आणि तुमचं बजेट एवढं आहे, 20,000चं बजेट आहे आणि त्या 20,000च्या बजेटमध्ये तुम्हाला मोबाईल घ्यायचा आहे, तुम्ही काय करता, युट्यूबला जाता, सर्च करता की कोणता मोबाईल बेस्ट आहे. त्यावेळेस काय होतं, युट्यूबर येतो आणि तुम्हाला युट्यूबर वेगवेगळ्या मोबाईल बद्दल इन्फॉर्मेशन देतो आणि लास्टला सांगतो की डिस्क्रिप्शन मध्ये मी एक लिंक देतोय, त्या लिंकवर जाऊन तुम्ही मोबाईल परचेस केला तर तुम्हाला त्याच्यावरती डिस्काउंट मिळेल. ती जी युट्यूबरची जी लिंक होती ती त्याची ऍफिलिएट लिंक होती, ज्याच्यावरून तुम्ही गेला, मोबाईल विकत घेतला, तुम्हाला डिस्काउंट भेटला. त्या ऍफिलिएट लिंकच्या माध्यमातून गेल्यानंतर त्याला एक्स अमाऊंटचं कमिशन भेटलं. ही झाली पूर्ण ऍफिलिएट बिझनेस किंवा ऍफिलिएट मार्केटिंगची पद्धत. अशा पद्धतीने दुसरी पण पद्धत आहे, त्याच्यामधून तुम्ही इन्कम जनरेट करू शकता. तुम्ही मला मेसेज केलेला आहे, याचा फायदा काय? तुम्हाला सांगितलं की मी मल्टिपल इन्कम सोर्सेस माझ्याकडे क्रिएट केलेले आहेत, त्याच्यामध्ये प्रिंटिंग बिझनेस, डिजिटल बिझनेस, फ्रीलान्सिंग, या सर्व गोष्टी. हा जो माझा एक्सपिरियन्स आहे, या एक्सपिरियन्सच्या माध्यमातून मी स्टुडंटला शिकवत असतो. मी काय करतो, दर महिन्यामध्ये 5 स्टुडंटची बॅच बनवतो आणि त्या बॅचमध्ये माझा जो एक्सपिरियन्स आहे याच्यातून मी त्यांना शिकवत असतो. या सर्व गोष्टी मी शिकल्या कुठे, तर या सर्व गोष्टी मी एकाच प्लॅटफॉर्मवरती शिकल्या. तो प्लॅटफॉर्म म्हणजे डिजिटल प्रीनियर. तुम्ही जर या प्लॅटफॉर्मचं कधी नाव ऐकलं असेल तर तुम्हाला माहित असेल, नसेल ऐकलं तर मी तुम्हाला या प्लॅटफॉर्म बद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन याच्यामध्ये देतो. डिजिटल प्रीनियर काय आहे, तर डिजिटल प्रीनियर हा एक एडटेक प्लॅटफॉर्म आहे, म्हणजे एज्युकेशन आणि टेक्नॉलॉजीचं कॉम्बिनेशन मध्ये एडटेक प्लॅटफॉर्म आहे. ते आपले अनअकॅडमीज, बायजूस, फिजिकवाला जसे प्लॅटफॉर्म आहे, तसंच डिजिटल प्रीनियर हा सुद्धा एक एडटेक प्लॅटफॉर्म आहे. तो हा प्लॅटफॉर्म खरंच ट्रस्टेड आहे का, तर मी तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन सांगतो. आता हा कोणी फाउंड केला, तर आशुतोष प्रतिअसर. जर तुम्ही युट्यूबला सर्च करताल ना, तर तुम्हाला आशुतोष प्रतिअसर यांचं पूर्ण इंस्टाग्राम वरती 5 लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. युट्यूब वरती त्यांचे 1.6 मिलियन पेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत. ते जोस्टॉक स्पीकर आहेत, ते टेडेक्स स्पीकर आहेत. या पूर्ण प्लॅटफॉर्म वरती काम केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ही जी व्यक्ती आहे ही टॅलेंटेड आहे आणि त्या व्यक्तीने 2020 साली डिजिटल प्रीनियरची म्हणजे त्यांनी फाउंड केली होती आणि तिथून ते ग्रो करत आहे. आज डिजिटल प्रीनियर ही 100 करोड पेक्षा जास्तीचा रेव्हेन्यू इयरली जनरेट करत आहे आणि हे मार्केटमध्ये अजूनपर्यंत स्टँड झालेले आहे. दुसरा प्रश्न आहे की ही जी प्लॅटफॉर्म आहे ती खरंच लिगल आहे का, किंवा आम्हीच खरंच याच्यावर ट्रस्ट करू शकतो किंवा याची लिगॅलिटी कशी चेक करायची. तर मी आता काय करतो, मी एक व्हिडिओ याच्याबरोबर एक प्ले करेल. तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या की कंपनीची लिगॅलिटी कशी चेक करायची असते. व्हिडिओ बघून झाल्यानंतर आपण पुढे कंटिन्यू करू. तुम्हाला जर कोणतीही कंपनी गव्हर्नमेंट रजिस्टर्ड आहे की नाही आहे जर चेक करायचं असेल तर तुम्हाला एक वेबसाईट सांगतो, त्या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे. ती वेबसाईट आहे mco.gov.in. ही जी वेबसाईट आहे त्यावर गेल्यानंतर तुम्हाला कळेल मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स ही वेबसाईट आहे, ती गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे. इथे गेल्यानंतर तुम्हाला चेक करायचा आहे कंपनीचा CI नंबर, जो की कॉर्पोरेट आयडेंटिटी नंबर असतो. हा युनिक नंबर असतो प्रत्येक कंपनीसाठी, त्या कंपनीला प्रोव्हाइड केलेला असतो. आणि इथे गेल्यानंतर तुम्हाला एक छोटीशी इन्फॉर्मेशन तिथे पुट करायची असते, ती जी आहे तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा जायचं आहे डॉक्युमेंट रिलेटेड सर्व्हिसेसवर गेट सर्टिफाईड कॉपीज मध्ये. आणि गेट सर्टिफाईड कॉपीज मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं कंपनीचं नेम पुट करायचं आहे कंपनी नेम मध्ये. आणि कंपनीचं नेम तिथे तुम्हाला व्यवस्थित टाकायचं आहे, स्पेलिंग अजिबात चुकवायचं नाहीये. स्पेलिंग जर चुकलं तर सर्च नाही होणार. सो डिजिटल प्रीनियर या कंपनीचं नाव मी इथे टाकतो आहे आणि सबमिट म्हणतो आहे. तर तुम्ही इथं खाली पाहू शकता की CI नंबर एक आलेला आहे, जो की कॉर्पोरेट आयडेंटिटी नंबर आहे. तो CI नंबर प्रत्येक कंपनीसाठी वेगळा असतो आणि प्रत्येक कंपनीसाठी तो युनिक कोड असतो. इथं पाहून तुम्हाला प्रूव्ह होईल की कंपनी ही गव्हर्नमेंट रजिस्टर्ड आहे आणि गव्हर्नमेंटने याला मान्यता दिलेली आहे. इथं तुम्ही पूर्ण वेबसाईट पण बघू शकता, मन की बात म्हणजे इथं मोदीजींचा पण फोटो दिसत आहे. सो प्रॉपरली गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे. सो तुम्ही इथं पूर्णपणे गोष्टी चेक करू. पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलेलं असेल की डिजिटल प्रीनियर ही लीगल कंपनी आहे आणि मार्केटमध्ये खूप दिवसांपासून काम करत आहे. तर डिजिटल प्रीनियर कंपनी ही कशी हेल्प करते आपल्याला इन्कम जनरेट करण्यासाठी, तुमच्या मनामध्ये हा डाऊट असू शकतो. डिजिटल प्रीनियरच्या माध्यमातून आपण 2 वेने इन्कम जनरेट करू शकतो. एक आहे फ्रीलान्सिंग, एक आहे ऍफिलिएट बिझनेस. तुम्ही डिजिटल प्रीनियरच्या प्लॅटफॉर्मवरती आल्यानंतर तुम्हाला फ्रीलान्सिंगच्या डायरेक्टली ऑपॉर्च्युनिटीज भेटतात. काम कसं करतं ते सांगतो. डिजिटल प्रीनियर काय करते, वेगवेगळे स्किल प्रोव्हाइड करते. हे जे स्किल्स आहेत हे वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये डिवाइड केलेले आहेत. या प्लॅटफॉर्मवरती जवळपास 48+ कोर्सेस अवेलेबल आहेत, त्याच्यामध्ये रेकॉर्डेड प्लस लाईव्ह सेशन्स अवेलेबल असतात. हे जे कोर्सेस आहेत ते वेगवेगळ्या पॅकेजमध्ये डिवाइड केलेले आहेत. पूर्ण कोर्सेस बद्दल किंवा पॅकेज बद्दल इन्फॉर्मेशन दिलं या व्हिडिओमध्ये पॉसिबल नाही. सो तुम्ही काय करा की हा व्हिडिओ एकदा पॉज करा, मला व्हॉट्सअपला मेसेज करा, PDF म्हणून मी तुम्हाला पूर्णपणे डिटेल्स देतो. म्हणजे तुम्ही त्या पूर्णपणे डिटेल्स पहा आणि त्याच्यानंतर तुम्हाला पूर्ण अंडरस्टँडिंग होईल की कोणते कोणते कोर्सेस आहेत, त्यांची काय प्राइस आहे, त्यांचे ट्विटर कोण आहेत, त्याच्यामध्ये काय काय कंटेंट आहे जो शिकवलेला आहे. या पूर्ण जर कंटेंटची तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवरती PDF म्हणून मेसेज करा, मी तुम्हाला तिथे शेअर करेन.
आणि ते पाहिल्यानंतर मग आपण पुढे जाऊ. आपण याच्यावरती होतो की डिजिटल प्रीमियरच्या माध्यमातून आपण इन्कम जनरेट कशी करतो. याच्यामध्ये जी फ्रीलान्सिंगची पद्धत आहे त्याच्यामध्ये आपल्या प्लॅटफॉर्मवरती वेगवेगळे कोर्सेस आहेत. हे कोर्सेस कम्प्लीट केल्यानंतर तुम्हाला MSME सर्टिफाईड सर्टिफिकेट मिळतं, जे की तुम्ही तुमच्या रेझ्युमे मध्ये अपलोड करू शकता. तुमच्या ह्याच्यामध्ये स्किल ऍड होतं आणि तिथं तुम्ही जॉबसाठी अप्लाय सुद्धा करू शकता. एक पद्धत आहे जिथं तुम्ही तुमच्या त्या स्किलच्या मदतीने तुमचा रेझ्युमे स्ट्रॉंग बनवू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही जॉबमध्ये सुद्धा अप्लाय करू शकता. फ्रीलान्सिंग म्हणजे तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं. तर या प्लॅटफॉर्मवरती आल्यानंतर तुम्ही जेव्हा कोर्सेस कम्प्लीट केलेले आहे, तुम्हाला सर्टिफिकेट भेटलेलं आहे, आपल्या प्लॅटफॉर्मवरती डिजिटल प्रीमियरच्या प्लॅटफॉर्मवरती फ्रीलान्सिंगचा ऑप्शन आहे. तिथे जाऊन तुम्ही ऍज अ फ्रीलान्सर म्हणून अप्लाय करू शकता, जिथे तुम्हाला कंपनीकडून डायरेक्टली कामं मिळली जातील. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही जर याच्यामधून ग्राफिक डिझायनिंगचा कोर्स कम्प्लीट केला, आपल्याकडे वेगवेगळे त्या फ्रीलान्सिंगच्या सेक्शनमध्ये वेगवेगळे ग्राफिक डिझायनिंगचे प्रोजेक्ट्स आलेले असतात. तुम्ही तिथं अप्लाय केल्यानंतर, अप्लाय ऍज अ फ्रीलान्सर केल्यानंतर तुम्ही एका व्हॉट्सअप कम्युनिटीला जॉईन होता. तिथं व्हॉट्सअप कम्युनिटीला जॉईन झाल्यानंतर तुम्हाला तिथं रेग्युलर बेसिसवरती वेगवेगळे फ्रीलान्सिंगचे प्रोजेक्ट्स प्रोव्हाइड केले जातात. असे फक्त ग्राफिक डिझायनिंगसाठीच केले जातात तर नाही, तर व्हिडिओ एडिटिंग, ग्राफिक डिझायनिंग, वेबसाईट डेव्हलपमेंट किंवा फेसबुक ऍडव्हर्टाइजमेंट, अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत, वेगवेगळे वे आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता आणि फ्रीलान्सिंगची कामं तुम्हाला तिथून मिळू शकतात. त्याचबरोबर कंपनीचे वेगवेगळे फ्रीलान्सिंगचे ट्रेनिंग सुद्धा होतात. आता हे जे ट्रेनिंग्स आहेत ते अशा व्यक्तींकडून होतात ज्या व्यक्तींनी ऑलरेडी फ्रीलान्सिंग मध्ये खूप हाय लेवलला काम केलेलं आहे. तुम्हाला इथं डायरेक्टली येऊन लाईव्ह सेशन मध्ये सर्व गोष्टी सांगतात की फ्रीलान्सिंग मध्ये कोणतं स्किल शिकायचं, पोर्टफोलिओ कसा बिल्ड करायचा, क्लायंटला कसं अप्रोच करायचं, किती चार्जेस घ्यायचे, या सर्व गोष्टी लाईव्ह सेशन मध्ये शिकवल्या जातात, जिथून आपण फ्रीलान्सिंग करू शकतो. ही झाली एक पद्धत. आता दुसरी पद्धत आहे ऍज अ ऍफिलिएट पार्टनर म्हणून कंपनीबरोबर काम करू शकता. कंपनीबरोबर तुम्ही ऍफिलिएट मार्केटिंग सुद्धा करू शकता. जसं मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं होतं की ऍफिलिएटची ती प्रोसेस असते. आता ऍफिलिएटच्या प्रोसेसमध्ये काय होतं, एखादी कंपनी त्या कंपनीचे प्रोडक्ट त्यांच्या योग्य कस्टमर पर्यंत पोहोचवण्यासाठी ती जे कोणी त्यांना हेल्प करेल त्या व्यक्तीला कमिशन देत असतं. तसंच आहे डिजिटल प्रीमियरचे जे व्हॅल्युएबल कोर्सेस आहेत ते तुम्ही त्यांच्या योग्य स्टुडंट पर्यंत पोहोचवण्यासाठी हेल्प केली तर कंपनी तुम्हाला 60 ते 65% पर्यंत कमिशन देते, ज्याच्या माध्यमातून तुम्ही ऍफिलिएट इन्कम सुद्धा जनरेट करू शकता. तर तुम्ही ऍज अ फ्रीलान्सर म्हणून प्लॅटफॉर्म बरोबर काम करू शकाल, तुम्ही ऍफिलिएट इन्कम सुद्धा जनरेट करू शकाल. आजपर्यंत खूप साऱ्या लोकांनी चांगली इन्कम जनरेट केलेली आहे या प्लॅटफॉर्मवर. अशा दोन पद्धतीने तुम्ही इन्कम जनरेट करू शकता. सर खरंच मी या प्लॅटफॉर्मवरती आलो तर माझे किती दिवसामध्ये इन्कम जनरेट होईल, हा एक डाऊट तुमच्या मनामध्ये साहजिक आहे. तर ते डिपेंड आहे की तुम्ही किती टाइम याच्यावरती स्पेंड करता आहात. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथे आल्यानंतर एक 10 दिवसाचं प्रॉपर आरंभ ट्रेनिंग जे आहे ते आरंभ ट्रेनिंग तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं. त्या ट्रेनिंगच्या माध्यमातून ज्या पण गोष्टी तुम्हाला शिकवलेल्या आहेत त्या तुम्ही योग्य पद्धतीने इम्प्लिमेंट केल्या तर तुम्ही विदिन अ मंथ ऍफिलिएट मधून इन्कम जनरेट करू शकता. फ्रीलान्सिंगसाठी तुम्हाला मिनिमम 3 महिने या प्लॅटफॉर्मवरती देणं गरजेचं आहे. त्याच्याबरोबर कंपनीकडून खूप सारा सपोर्ट भेटतो. आज मी 2 ते 2.5 वर्ष झालं या इंडस्ट्रीमध्ये आहे. खूप साऱ्या कंपन्या पाहिल्या, पण डिजिटल प्रीमियर सारखा सपोर्ट सिस्टम कुठेच नाही. इथे तुम्हाला डेडिकेटेड मॅनेजरचा सपोर्ट आहे, लाईव्ह ट्रेनिंगचा सपोर्ट आहे, त्याच्याबरोबर हँड होल्डिंग सपोर्ट आहे तुम्हाला मॅनेजरकडून, जो तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप योग्य पद्धतीने गाईड केलं जातं. वेगवेगळे ट्रेनिंग तुम्हाला प्रोव्हाइड केले जाते, ज्याच्या मदतीने तुम्ही इन्कम जनरेट करू शकता. तुम्हाला सगळ्या गोष्टी तर क्लिअर झाल्या की आपण डिजिटल प्रीमियर बरोबर कोणत्या कोणत्या पद्धतीने इन्कम जनरेट करू शकतो, कशी इन्कम जनरेट करू शकतो. पण तुम्हाला माझ्याबरोबर स्टार्ट केल्यानंतर काय फायदा? आतापर्यंत मला या इंडस्ट्रीचा 2 ते 2.5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. खूप साऱ्या लोकांना मी आजपर्यंत शिकवलेलं आहे की कसं ते साईड इन्कम जनरेट करू शकतात. मी माझे मल्टिपल इन्कम सोर्सेस क्रिएट केलेले आहेत. माझी जी ऍडिशनल अचिव्हमेंट आहे या प्लॅटफॉर्मवरून मी ती सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन. ज्यावेळेस मी या जर्नीची सुरुवात केली होती त्यावेळेस मी एकट्याने सुरुवात केली होती. माझी वाईफ आहे ही MBA आहे, ती वर्किंग प्रोफेशनल होती. पण त्यावेळेस या सर्व गोष्टी मी अचीव्ह केल्या त्यावेळेस ती मला हेल्प करण्यासाठी तिने स्वतःचा जॉब सोडला आणि आज मला ती फुल टाइम मध्ये याच्यामध्ये मदत करत आहे. हे दोघे मिळून आमच्या स्टुडंटला शिकवत असतो आणि त्यामुळे ते लोक ग्रोथ घेत आहेत. जे माझा काही एक्सपिरियन्स आहे, ज्या मी चुका केल्या त्या मी चुका माझ्या स्टुडंटला करून देत नाही आणि त्याच्यामुळे त्यांची ग्रोथ लवकर होते. तुम्हाला सुद्धा तुमची जर्नी डिजिटल प्रीमियर बरोबर स्टार्ट करायची असेल तर मी खाली व्हॉट्सअप मधचा माझा नंबर देतो, त्या नंबरला तुम्ही स्टार्ट असा मेसेज करा किंवा आपण पर्सनली कॉलवर कनेक्ट करू. तुमचे जे पण काही अजून डाऊट आहेत ते आपण डाऊट पूर्णपणे सॉल्व्ह करू आणि तुम्ही तुमची जर्नी डिजिटल प्रीमियर सोबत स्टार्ट करू शकता. मी या सर्व गोष्टी त्यावेळेस लोकांना सांगतो त्यामध्ये 2 पद्धतीचे लोक असतात. ते सर्व गोष्टी समजून घेतात, ऍक्शन घेतात आणि ग्रो करायला चालू करतात. आणि दुसरी लोक असतात ते कारण देत बसतात, माझ्याकडे वेळ नाहीये, माझ्याकडे पैसे नाहीयेत, माझे पॅरेंट्स म्हणणार नाहीत किंवा मला हस्बंड परमिशन देणार नाही. या सर्व गोष्टी जर तुम्हाला तुमच्या लाईफ मध्ये ग्रोथ पाहिजे असेल
तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा, आपण कनेक्ट करू, तुमचे पूर्ण डाऊट सॉल्व्ह करू आणि तुम्ही तुमची जर्नी डिजिटल सोबत स्टार्ट करू शकता. हॅलो, माझं नाव आरती वानखडे आहे आणि मी 1 वर्षापूर्वी अभिनय सरांकडून एनरोल केलं होतं. मी एनरोल करताना एकच विचार केला होता की ऍक्च्युली मी जॉब पर्सन आहे, तर त्यावेळेस मी एकच विचार केला होता की काहीतरी स्किल्स शिकायच्या आणि फ्रीलान्सिंग छोटंसं काहीतरी 20-25 हजार रुपये मला महिन्याला मिळतील माझ्या स्वतःच्या खर्चासाठी, इतक्यासाठीच मी जॉईन केलं होतं. पण ज्यावेळेस मी IDP मध्ये आले त्यावेळेस मला भरपूर सारे मार्ग दिसले ज्यातून मी खूप अर्निंग करू शकणार. त्याचप्रमाणे फ्रीलान्सिंग झालंय, अफिलिएट मार्केटिंग खूप महत्वाचं आहे. जर तुम्हाला 6 फिगर इन्कम करायचं असेल, स्वतःच जनरेट करायचं असेल, तर अफिलिएट मार्केटिंग बेस्ट वे आहे IDP मध्ये. आणि त्याचप्रमाणे जेव्हा मी अभिनय सरांसोबत काम स्टार्ट केलं तेव्हा मला खूप साऱ्या अडचणींना सामोरे जावं लागलं. पण प्रत्येक वेळेस अभिनय सरांना कॉल केला केव्हाही करू, म्हणजे ऍक्च्युअली मी मराठी असल्यामुळं बाकी या इंडस्ट्रीत हिंदी साईडला जास्त लोक आहेत, पण मराठी माणूस आपण पटकन एखादा निर्णय घेत नाही जिथे इन्व्हेस्टमेंट असते तिथे. आणि त्यांचा सपोर्ट खूप खूप चांगला आहे. थँक्यू व्हेरी मच अभिनय सर, तुम्ही मला या इंडस्ट्रीत आणलंय त्याबद्दल. कारण मला माहिती आहे, मला स्वतःवर विश्वास आहे आणि माझ्या स्पॉन्सर मिस्टर अभिनय सरांवरही खूप विश्वास आहे की ते सगळ्यांनाच आपल्याला घेऊन सोबत आपलं 6 फिगर इन्कम करण्यासाठी खूप 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 मदत करणार आहेत. थँक्यू व्हेरी मच अभिनय सर. आज ऍक्च्युली सर ऍफिलिएट मार्केटिंग बद्दल इन्फॉर्मेशन मिळाली. मीन्स हाऊ टू फनल डायग्राम क्रिएट करायची, ट्रॅफिक कसं अट्रॅक्ट करायचं त्यातून, अँड त्यातनं आपण कसा बिझनेस जनरेट करायचा हे समजलं. आणि फ्रीलान्सिंगच्याही काही म्हणजे शॉर्ट कोर्सेस बद्दल इन्फॉर्मेशन मिळाली, जेणेकरून पुढचा पाथ क्लिअर झाला की कोणत्या वेनं गेलं पाहिजे.